बॉलर दिनेश, पहिला चेंडू, झेलची संधी आणि संधी तर हुकते. कोण होता तो कव्हरला, नाव काय आहे त्याचं? प्रसाद सुर्वे होता, त्यांनी झेल सोडलाय. बॉलर दिनेश, स्ट्राइकवर आतिश आणि एक धाव पूर्ण. नॉन स्ट्राइकला रोहित. धन्यवाद धन्यवाद. बघा सगळ्या पाहुण्यांचा इला म्हणता मालवणीच सांगा, मालवणी आकाशवाणी. चला मालवणीच सांगूया. आपले आता प्रेक्षक मायबाप येतात, बाउंड्री लाईनवर सगळे कोकणातले असत. सध्या शिमगो झालो, शिमग्यावरसून मुंबई इलेहत आणि आता ह्याच्यानंतर हा ती म्हणजे गुढीपाडवो सुद्धा झालेलो हा. गुढीपाडवो सगळ्या सणांवरती आडवं म्हटला जातात तोच पाडवो. आता डायरेक्ट गणपती येतेलो हा. पण समोर कोणा? आतिश. तर गोलंदाजी मार्कवर जळगावचो सुपुत्र, जळगाव एक्सप्रेस म्हणजेच दिनेश कोहली. होली रे होली. कृपया स्टेज खाली करा. मोठो फटको मिड विकेटच्या दिशेनं, नित्तल चेंडूच्या खाली. एक धाव तर पूर्ण केली जातात. सुंदर क्षेत्ररक्षण आणि फेकी, आणि बघा सुंदर फेकी. दिनेश दिनेश कोहली है, ये कोहली है और प्रसाद भी कोहली है. दिनेश कोळी आणि हातातून निघते बंदुकीची गोळी. असाच दिनेश कोळी, स्पायडरमॅन म्हणून ज्याची ओळख असा जळगावचो स्पायडरमॅन. आज गोलंदाजी मार्कवर बघू भेटलेलो तुमका. बाबू असं करू नको, जाऊ दे. चला पुढचो चेंडू. रोहित आडवो पट्ट्यान मारूचो चेंडू आणि पंचांकडे बघितला जाता, पण निर्धाव. ज्याच्यावरती धाव नाही असो निर्धाव चेंडू रोहित साठी. रोहित का बघा मगाचपासून ज्याची वर्णी लागली होती खाली, आता इलोआ वर. कारण सेमीफायनलचो सामनो असतेलो आणि सेमीफायनलचो सामनो जर जिंकूचो असत तर चांगली फलंदाजी करूची लागत. पुन्हा एकदा बॅटची कडा. धाव धाव रे धाव. पुन्हा एकदा रोहित खराब फलंदाजी करताना दिसता. हा रोहितच्या बॅटमधून मोठे फटके येऊचे लागतील. रोहित ह्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करता आणि ह्या प्रॅक्टिस करताना दाखवून देऊचा लागत की मी सुद्धा या ग्राउंडवर मोठमोठे फटके मारू शकतोय. अशी फलंदाजी रोहित का करूची लागतेली. रोहिटमॅन रोहित. पुन्हा एकदा आकूट टप्प्याचा चेंडू, झेलची संधी समोरच्या दिशेन. पम्या म्हणता माझी टोपी पडली. 2 धावा तर पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी नकार देताना 3 धावा पूर्ण होत आहेत की नाही, आणि 2च धावा. तिसऱ्या धावेसाठी रोहित नकार देतोय. आणि दोघवल्या का काहीतरी चिकन अंगार इलेला दिसता, जसा चिकन आमच्या अंगारीला हिरव्या चिकन जरा बरा होता. कारण 2 भाकरे आम्ही थोडे जास्तच खालाव. थोडी पाण्याची सोय झाली तर बरा होईत असं वाटता. हा दे पाणी दे. आहे ना. मोठो पटको हेलिकॉप्टर तर उडाला, पण समोर राजा जाधव आणि लगोरी थोची. राजा जाधव बघा काय चपळ चालक चतुर म्हणून ज्याची ओळख असा. 50 वर्ष वय असला तरी 25च्या खेळाडू प्रमाणे फुर्ती असा त्यांच्याकडे. थँक्यू. षटक संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 5. हाताची बोटा 5. धन्यवाद. दुसरा षटक घेऊन कोण येतोय? प्रसाद सुर्वे. स्वतः संघ मालक, संघ नायक पिक्चरचो डायरेक्टर जे का म्हटलो जाता तोच प्रसाद सुर्वे ऑन फायर बघूक भेटता. प्रसाद सुंदर बोली लावून घेतली होती, तीच म्हणजे अजय जाधव यांच्यासाठी तब्बल 15,000ची बोली लावली होती आणि अजय जाधवने ते 15,000 वसूल केलेले दिसत आहेत.
त्याचबरोबर दिनेश कोळी यांच्यासाठी बोली लावली होती, पम्यासाठी बोली लावली होती. म्हणजे जेवढे खेळाडू त्यांनी निवडले आहेत ते खेळाडू आपला परफॉर्मन्स करून दाखवताना दिसत आहेत. स्वतः प्रसाद सुर्वे गोलंदाजी मार्कवर तयार होताना दिसत आहेत. मारेल का षटकार चौकार? स्ट्राईकवर रोहित आहे, पण आतिश जो मागच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली होती तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. तो जेवढा नॉन स्ट्राईकला उभा राहील तेवढंच कुठेतरी कठीण कार्य होईल. हा टप्प्याचा चेंडू होता. जर चेंडू हा नक्की सोडला असता तर वाईड गेला असता आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव बघायला भेटते प्रसादच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी, तीच म्हणजे बघा दादांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाण्याची सोय होताना दिसते. धन्यवाद दादा. त्याच्यात टाकून ठेव म्हणजे थंड होती. पाणी थंड आता, पाणी नको फेकू, टाक. चला पुढचा चेंडू घेऊन प्रसाद. स्ट्राईकवर रोहित. पुन्हा एकदा गती कमी केलेला चेंडू. चेंज ऑफ पेज जे का म्हटलो जाता. रानल्यान टोपभर आणि वाढल्यान कर्टीभर असाच म्हटलो जागा. तर रोहितच्या बॅटिंग काय बॉल लागत नाही. रोहित नुसतो वल्लव रे नाकवा, वल्लव वल्लव करता. तोच काहीतरी चांगली गोलंदाजी करूची लागत. रोहित तुका मोठे फटके मारूचे लागते. प्रसादवर तुटून पडूचा लागत. पुन्हा एकदा मोठो फटको मिड विकेटच्या दिशेने. नित्तल चेंडूच्या खाली आणि एक धाव तर पूर्ण केली जाता. आणि राजा जाधव बघा काय करतायत. म्हणतात मी अडवणार, कारण पुढचं षटक तर राजा जाधव यांना टाकायचं आहे वाटतं. आणि त्यानंतर 40+ खेळाडू एक षटक टाकेल म्हणजे 2 षटक हाणामारीचे. आणि अनिकेतकडे तेवढी पॉवर आहे. पण स्ट्राईकवर कोण आहे? आतिश, ज्याने षटकार चौकारांचा बादशाह म्हणून जे ओळख आहे तो आतिश. मोठा फटका, स्टंपिंगची संधी, रनआउटची संधी आणि प्रसाद एक धाव. बघा 22 स्वरूपात एक धाव भेटते. कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण. पण स्ट्राईक वरती पुन्हा कोण आलाय? आलाय मोठ्या गावचा सुपुत्र रोहित जोशी, मॅन फ्रॉम मोठा गाव. आणि राजा जाधव यांनी एका हातातून कॅच पकडली तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि कॅच पकडेल का राजा? राजा राजा आजा आजा, ले जा नाही ले जा तो घर जा. काय करतोय? फुटबॉल फुटबॉल. हा 2 धावा. पम्याने कॅच पकडायचा प्रयत्न केला होता, फेकी चुकली. आणि प्रसाद नाराज दिसत आहेत. प्रसाद 7 रनचा टिळा पाहिजे का मगासारखा असं विचारलं जातंय. पण प्रसाद काय करेल? सकाळच्या सत्रामध्ये तो फक्त ग्राउंडवरती बोलू शकतो, आज काय बोलू शकत नाही. नाही तर एवढ्यात 50 टिळे भेटले असते त्यांना प्रसादला. प्रसाद हॅट्रिक, तुम्हाला 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि राजा जाधव यांना सुद्धा 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. तेच म्हणजे गौरव यांच्याकडून. पुन्हा एकदा मोठा फटका आणि फटका संपलाय खेळ. करू गेलो शंकासूर आणि झालो आता नरकासूर. डीजे दादा वाजव. हळदीची गाणी लाव, हळदीची. आता मात्र कोण आलाय? अजय जाधव, 40+ चा गोलंदाज अजय जाधव. संघाची धावसंख्या होते तब्बल 10. 2 षटकांची समाप्ती. आता सागर आलाय. सागर वाकडे आलाय. सागर वाकडे, धनाजी वाकडे, मुर्दाबाद. तोच सागर वाकडे आहे. पण स्ट्राईकवर कोण आहे? आतिश, 40+ चा एक आयकॉन खेळाडू, ज्याच्यावर तब्बल 15,000ची बोली लावली होती प्रसादने. अजय जाधव गोलंदाजी मार्कवर आल्या आपली प्रचिती केली होती. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो अजय जाधव गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. स्ट्राईकवर आतिश, मारेल का षटकार चौकार? आतिश
मोठा फटका, गती परिवर्तन, चेंज ऑफ फेस आणि तोंडा किलो फेस. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पण यष्टीरक्षक कोण आहे बघा. आजपर्यंत ज्याच्याकडे यष्टीरक्षण नाही होतं तोच प्रसाद सुर्वे यष्टीरक्षक. स्वतः संघ मालक, संघनायक, पिक्चरचो डायरेक्टर आणि हिरो पण तोच. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर तो उडाला समोरच्या दिशेने पम्या चेंडूच्या खाली. पण आता पम्या खायची चुकी करणार नाही. एकच धाव. स्ट्राईकवर सागर वाकडे. हा मीच सगळा करणार, माकाच सगळा वया. किपिंग सुद्धा मीच करणार, बॉलिंग सुद्धा मीच करणार. आज रिव्हर्स स्वीप फक्त प्रसादचं बघूच राहुला. फिल्डिंग पण मीच लावणार, त्या कुत्र्याक पण मीच हकवणार. पुन्हा एकदा पुढचं चेंडू, मोठो फटको. ह्यो खयचो शॉट. प्रसाद कॅच पण मीच घेणार आणि प्रसादने कॅच घेतल्यान आणि संपलो खेळ. तर कोण आलोय? आलाय तो आलाय, रेल्वे ग्राउंडचा सुपुत्र आलाय, अनिकेत. आणि भाई दादा पानवडीकर यांचं आगमन झालंय. मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता कोण आलाय? अनिकेत आलाय. या रेल्वे ग्राउंडचा डायरेक्टर आलाय. आई 11चा बादशाह आलाय, अनिकेत पांचाळ. मोठा फटका समोरच्या दिशेने. काय म्हणतायत प्रवीण शिंगे. आणि हा 3 षटकाराला तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक. 500 नको, 5000. अनिकेत साठी 5000 लावा. अनिकेत 3 षटकार मारेल का? कोणी लावल्यान, कोणी बघितल्यान? राजा जाधव. हा हॅलो हॅलो प्रवीण शिंगे बोला. हॅलो. आणि कव्हरच्या दिशेने मारलाय 1 धाव. हा धन्यवाद धन्यवाद. प्रसाद सुर्वेसाठी पारितोषिक आलंय. कुठे आहे प्रसाद सुर्वे? हा कीपर साठी आहेत प्रसाद सुर्वे. तुमच्यासाठी पारितोषिक आलंय. तुम्हीच बॉलिंग टाकली, तुम्हीच कॅच घेतली, तुम्हीच बॅटिंग केली तर 500 रुपयाचं पारितोषिक. परत बॉलिंग टाकली तर. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा प्रसादने रनआउट केलंय बघा. मीच सगळं करणार, मीच माझा पती. कोण बनेगा करोडपती? प्रसाद बनेगा किसका पती? आणि रनआउट. याबरोबर पाणी घेऊन येते. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या नंतर 3-13 आणि 11:15. 3 षटकांमध्ये 13 धावा झालेल्या आहेत. फक्त आणि फक्त 13. शेवटचा षटक कोण आला? आला रे आला, राजा आला. राजा जाधव. ह्यो मंडप, ह्या ग्राउंड, ह्या सगळाच लय भारी. राजा आमचे चहा बिस्किट आणि मारी भेटेल का? च्या मारी. ह्यो बॅट्समन लय भारी. अनिकेत विरुद्ध राजा जाधव. 50+30. किती विकेट साठी? 500 रुपये. राजा जाधव यांच्यासाठी 5000 रुपयांचा पारितोषिक. हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपये. राजा जाधव पहिलोच. मोठो फटको आणि स्टंपिंग स्वरूपात अनिकेतची दांडी कुल. राजा जाधव आमचो पॉवरफुल. डीजे दादा.
संपलाय खेळ. आता कोण आलाय? कैलास नाही आहे तो. कैलास आमच्या टीम मध्ये आहे. प्रसाद नाटेकर, मॅन फ्रॉम नाटे, राजापूर. नाट्यातलो नाटेकर इलो. आणि समोर कोणा? नवापाड्याचो राजा जाधव. नाम ही कापी है राजा, बजाय का बाजा. आणि आकू टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन कोण धावता? प्रसाद हा काय तो? नाही. एकच रन. आतिश अजून ओपनिंगचो बॅट्समन स्ट्राईकवर असा. आतिशच्या बॅटमधून षटकार चौकार येऊ शकतात. पण समोर कोणा? नवापाडा, मॅन फ्रॉम नवापाडा, राजा जाधव. बघा अनुभव, यशाची शिदोरी जे का म्हटली जाता. राजा यांच्याकडून गोलंदाजी काय केली जाता बघा. 3 ते 4 पावलांमध्ये रनअप. आणि काय गोलंदाजी. किशात होत काजी गोलंदाजी. आणि पुढे येऊन मारलेलो राजा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आणि बघा दिनेश, हा मार मार दिनेश मार. राजाच्या पायावर तरी मार, पण मार. बघा राजा जाधव तुमच्यासाठी पारितोषिक हा हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपये. आणि ती किती चेंडू बाकी आहेत? 4 चेंडू बाकी आहेत. राजा जाधव हॅट्रिक 3 बाकी आहेत का? हा 3 चेंडू बाकी आहेत. हॅट्रिक साठी 5,000 रुपये. मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने. कोण कॅच पकडतोय? गण्या वाटता. गण्या धाव रे गण्या. पाव रे रे पाव. हा पाव. आणि बघा वाडातरचे सुपुत्र मॅन फ्रॉम देवगड संजू भाबाल यांनी काय बॅकअप केलंय. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये बॅकअप. आणि लग्नात पोरींच्या चेहरे कसं मेकअप. नक्की दोघांना बघूक भेटणार तुमका मेकअप आणि बॅकअप. नेहमी बघूक भेटता. एखाद्या वेळी बॅकअप भेटूचा नाही पण मेकअप भेटतात. राजा जाधव पुढचो चेंडू. आणि पुन्हा एकदा उडवल्या ना. पुन्हा गण्या धावरे. आणि गण्याने झेक पकडलाय. झेल संपलाय खेळ. आणि खावची लागा स्टेशनवरची भेळ. डीजे दादा वाजव. जाधव पुढचा चेंडू. छगीसाठी 500 रुपये. लगी तो छगी. आणि लगी नाही तो लगी. आणि निर्धाव चेंडू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 17 आणि जिंकण्यासाठी 18. कोणाला आहे खतरा? 18 चेंडू 17 धावा. डीजे दादा वाजव. रुपेश म्हात्रे. तर धन्यवाद डीजे. तर चला आरसीसी वॉरियर्स संघ त्यांच्या अगेन्स्ट आरसीसी विजय संघ. तसेच दादांना देखील विनंती आहे, साहेबांना विनंती आहे. साहेबांच्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेक करणार आहोत. भाऊजी पांडुरंग साहेब आपल्याला देखील विनंती आहे सकाळच्या सत्रामध्ये. तर संकेत चला संकेत आपण देखील यायचं आहे. आरसीसी वॉरियर्स संघाचे कर्णधार संकेत आपण यायचं आहे. तरी टॉससाठी यायचं बघा. आणि साहेबांना देखील विनंती आहे त्यांच्या हस्ते आपण कुठेतरी नाणेफेक देखील कंपन. तर संकेत चला यायचं आहे. कुठे असेल आपण त्वरित टॉससाठी यायचं संकेत. आरसीसी वॉरियर्स संघाचे कर्णधार चला यायचं संकेत त्वरित यायचं. साहेबांना देखील विनंती आहे, भाईजी पांडुरंग साहेबांना देखील विनंती आहे त्यांच्या हस्ते आपण कुठेतरी सेमीफायनल क्रमांक 2 इथे मात्र नाणेफेक देखील संपन्न करणार आहोत.
दादा यायचं आहे साहेब, आपण देखील यायचं आहे. आपल्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेक देखील संपन्न करणार आहोत. तर संकेत चला थोडं फास्ट खेळायचं, संकेत थोडंसं फास्ट जायचं आहे. तर साहेबांना देखील विनंती आहे की आपल्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेक देखील करणार आहोत. भाईजी पांडुरंग साहेब, आपल्या देखील विनंती आहे, आपल्या हस्ते आपण नाणेफेक देखील संपन्न करणार आहोत. तर चला त्यांचे सुपुत्र नक्कीच त्यांच्या हस्ते आपण कुठेतरी सेमीफायनल क्रमांक 2 ची नाणेफेक देखील संपन्न करतो. अशी चिमुकली तशीच त्यांचीच सुपुत्री स्वतःच्या दरामध्ये देखील दिली आपण नक्कीच पाहिलं होतं. आणि नाणेफेक देखील संपन्न झाली आहे आणि नाणेफेक जिंकली, तोच म्हणजे RCC वॉरियर संघाने नाणेफेक कुठे जिंकली आहे. तर संकेत बघा, निर्णय कळवायचा आहे आता, मात्र कुठल्या प्रकारचा फेळ घ्यायचा नाही, निर्णय कळवायचा आहे. विजयासाठी फक्त 18 धावसंख्येची गरज आहे. तर संकेत निर्णय कळवायचा आहे. साठी कुठेतरी 18 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू आणि 18 धाव. चला पंचांनी देखील विनंती आहे, स्ट्रायकरला आपण अजय गायकवाडला बघतोय, नॉन स्ट्रायकरला आपण गणेश शिरोले, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा किर. 18 धावसंख्येची गरज आहे. 18 रन्स 24 बॉल्स, 24 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. तर चला RCC वर संकेत, चला आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटर स्ट्रायकरला आपण अजय गायकवाड, नॉन स्ट्रायकरला आपण नक्कीच गणेश शिरोळे. तर RCC वर संघ, चला आपलं प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण नक्कीच कृष्णागिरी यांना बघतोय, एक लेजंड विपक्ष लेगेंज. बघा स्ट्रायकरला आपण नक्कीच अजय गायकवाड यांना बघतोय, नॉन स्ट्रायकरला आपण गणेश शिरोले, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण कृष्णगिरी यांना बघतोय. कुठेतरी नवाबाळा संघाचा एक लेजंड खेळाडू, बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव. कुठेतरी आता विचार केला तर माफक धावसंख्येचा पाठलाग कुठेतरी करायचा आहे. 18 धावा आहेत, 24 चेंडूंचा खेळ. स्ट्रायकरला आपण मागच्या सामन्यात ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक, पहिलं 50 कंप्लीट करणारा बॅटर आपण अजय गायकवाडला बघतोय, अजय जाधवला बघतोय. आणि कुठेतरी गणेश, बघा दोन्ही खेळाडूंचा विचार केला, दोन्ही संघाने कुठेतरी दोन्ही खेळाडूंनी एक एक सामन्यामध्ये कुठेतरी मॅन ऑफ द मॅचचा किताब येतात पटकावलाय. पहिला चेंडू बॅकफिल्डला पंच करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू लॉंग रिझनमध्ये फेकून दिलाय आणि पहिल्या चेंडूवर सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर चौकाराने कुठेतरी खातं ओपन केलंय. बघा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये 2 धावा आहेत का, चौकार प्लस 2. बघा क्षमा असू नक्कीच, पहिल्या 2 धावा आहेत, त्यानंतर 4, म्हणजे एकूण सिंगल आहे का. पहिल्या चेंडूवर बनली म्हणजे एकूण 2 चेंडू फेकले गेलेत, 5 धावा झालेत. आता मात्र लॉफ केलाय, चेंडू फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, हा देखील आलाय षटकार. कुठेतरी लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे अक्षय. प्रत्युत्तर अजून एक मोठा फटका लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील फेकून दिलाय सीमा रेषा पार. आता मात्र कुठेतरी विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावांची गरज आहे.
विरोधात आणि मात्र फलंदाज राजदादा बघतो कुठेतरी एक धावांची गरज आहे, कुठेतरी एक सिक्स मारून कुठेतरी सामना संपवायची. 500 रुपयांचा कॅश प्राईज इथे मात्र तो शेवटच्या या एक धावासाठी कुठेतरी षटकार मारून तो सामना संपला. तो 500 रुपयांचा कॅश प्राईज बघा. प्रयत्न केलाय चेंडू गेलाय का सीमारेषा पार. चौकार आला. 500 रुपयाचं पारितोषिक लगावं लागेल होतं, कुठेतरी मिस झालंय पण सामना विजय झालाय. चला त्वरित मैदान खाली करायचंय, त्वरित मैदान खाली करायचंय आणि आरजीबी संघाला आपले दोन फलंदाज त्वरित मैदान पाठवायचे आणि संकेत